नमस्कार, मी वैष्णवी राऊत. साम टीव्हीच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सुरुवातीलाच बातमी आहे बीड सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणासंदर्भात. या प्रकरणाला आज 2 महिने पूर्ण झालेत. मात्र या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यावरती अंजली दमनिया आजही ठामच आहेत. या प्रकरणातले मंत्री धनंजय मुंडेंच्या वरचे आरोपांचे पुरावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांना पाठवलेत. मात्र आज तरी ते चौकशी लावून राजीनामा घेतील का, असा सवाल अंजली दमानिया यांनी उपस्थित केलाय. धनंजय मुंडे जोपर्यंत मंत्रिपदावर आहेत तोपर्यंत तपासावरती दबाव राहणार, तेव्हा त्यांचा राजीनामा घेतलाच गेला पाहिजे अशी मागणी दमानिया यांनी केली आहे. आणि यानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा निर्णय हे अजित पवार घेतील असं विधानच भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केलंय. सुरेश धस यांनी मुंडेंच्या राजीनाम्याचा चेंडू आता अजित पवारांच्या कोर्टात ढकललाय. मात्र धनंजय मुंडे प्रकरणामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसची प्रचंड बदनामी होत असल्याची टीकाही धस यांनी केली आहे. हे करायला ते अगदी विसरलेच नाहीयेत. पण माझं मत असं आहे की त्यांचा राजीनामा घ्यावा किंवा नाही घ्यावा हे सर्वस्वी माननीय अजितदादा, प्रफुल्लभाई पटेल आणि त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री सुनील तटकरे यांच्या हातामध्ये आहे. यांनी जर मनात आणलं तर त्यांचा राजीनामा तातडीने होऊ शकतो. आणि आमचं काय आहे, त्यांच्या पक्षाची प्रचंड बदनामी होते ना, त्यांचा पक्ष रॉंग बॉक्समध्ये चाललाय. धनंजय मुंडेंवरती थेटपणे आरोप करणाऱ्या सुरेश धसांनी कधीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अंगावर घेतलं नाही. मात्र आता त्यांनी हा चेंडूच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कोर्टात ढकललाय आणि त्यामुळे एका प्रकारे त्यांनी आव्हानच दिल्याचंही बोललं जात आहे. यानंतर इतरही बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. बहुमजली झोपड्यांतील रहिवाशांना झोपडपट्टी पुनर्वसनाचा लाभ न देण्याचा निर्णय उच्च न्यायालयानं योग्य ठरवला आहे. सरकारच्या या धोरणाविरोधातील भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी केलेली जनहित याचिका फेटाळली गेली आहे. ही याचिका फेटाळतानाच न्यायालयाने हा निर्वाळा दिलाय. पुणे शहरातील पाणी वापर वाढल्याचं निदर्शनास आलंय. महापालिकेच्या मंजूर कोट्यापेक्षा खडकवासला धरणातून शहरासाठी अधिक पाणी घेतलं जात आहे. परिणामी जिल्ह्यातील सिंचनासाठी पाणी कमी पडत आहे. पालिकेनं शहरातील पाणी वापर कमी करावा अशा सूचना जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाने पालिकेला केल्या. मुलुंड महोत्सव अंतर्गत प्रियदर्शनी क्रीडा संकुलात आज मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं. सर्वसामान्य नागरिकांसह 250 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपला सहभाग यात नोंदवला. 4 किलोमीटरची मॅरेथॉन होती, ज्यामध्ये मुंबई पोलिसांनी सायबर गुन्हे तसंच व्यसनमुक्ती अशा विषयांवरती जनजागृती केली. स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेच्या सोलापुरात झालेल्या मारहाणीनंतर पहिला व्हिडिओ आता समोर आलाय. प्रणितनं पाठिंबा देणाऱ्यांचे आभार मानलेत. सोबतच या प्रकरणात काय कारवाई करण्यात आली आहे याची माहितीही दिली आहे. पोलिसांनी आतापर्यंत 5 जणांना या प्रकरणी ताब्यात घेतलंय. पनवेलमध्ये श्वानाला दुचाकीच्या मागे लोखंडी साखळीनं बांधून चालवण्यात आल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला. यावेळी श्वानाला क्रूर वागणूक दिल्याप्रकरणी पाल फाउंडेशनच्या वतीनं कारवाई करण्यात आली आहे. या दरम्यान आरोपीवरती पनवेल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. पुण्याजवळील एका सोसायटीत पाकिस्तानी चलनातील नोट आढळली आहे. याबाबत सोसायटीचे चेअरमॅन यांनी पोलीस स्टेशनमध्ये अर्ज दिलाय. याबाबत सखोल चौकशी करण्याची मागणी सोसायटीच्या वतीनं करण्यात आली आहे. तर ही नोट कोणाच्या खिशातून पडली, ती आपल्या देशात कशी आली याचा शोधही सुरू आहे. पुण्यातील कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरणातील आरोपी मुलाच्या पालकांनी सुटकेची याचिका केली आहे. आरोपी मुलाचे रक्ताचे नमुने बदलून पुरावे नष्ट केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात बेकायदेशीरपणे अटक करण्यात आली आहे असा दावा करत सुटका करण्याची मागणी शिवानी आणि विशाल अग्रवाल यांनी केली आहे.
जालन्यात वाळू माफियांच्या विरोधात प्रशासन आता ऍक्शन मोडवरती आलेलं आहे. प्रशासनानं 9 आरोपींवरती तडीपारीची कारवाई केली आहे. यात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मेहुणा विलास खेडकरचाही समावेश आहे. तसंच जरांगेंच्या आंदोलनात सक्रिय असणाऱ्या 6 आरोपींवर सुद्धा कारवाई करण्यात आली आहे. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणी आता मोठी कारवाई करण्यात आली आहे. 1 पोलीस अधिकारी आणि 3 पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलंय. आंदोलकांनी मागण्या मान्य करण्यासाठी 1 महिन्याची डेडलाईन दिली आहे. पुण्यात वाहतूक पोलिसावरती हल्ला करणाऱ्याला अटक करून पोलिसांनी धिंड काढली आहे. वाहतूक पोलिसावरती दगडाने हल्ला करून पळून जाणाऱ्या या तरुणाला फुरसुंगी पोलिसांनी अटक केली आहे. शनिवारी सायंकाळी ज्या चौकात हा सगळा प्रकार घडला, अगदी त्याच चौकात त्याची धिंड काढून पोलिसांनी गुन्हेगारी प्रवृत्तीला माफ करणार नाही असा संदेश दिला. छत्रपती संभाजीनगरमध्ये वाहतूक पोलिसांना धमकी देणाऱ्या कुणाल बाकलीवालची मुजोरी आता पुन्हा समोर आली आहे. बाकलीवालनं व्यावसायिकाची फसवणूक करून गुंडांकडून मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली होती. याच प्रकरणी पोलिसांनी कुणाल बाकलीवालची रवानगी आता पोलिसांच्या कोठडीत केली आहे. पुण्यात US पोलो कंपनीचं नाव आणि लोगो वापरत डुप्लिकेट शर्टची विक्री करण्यात आली. यावेळी पोलिसांकडून 2 आरोपींवरती कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून 4 लाख रुपयांचे 800 शर्ट जप्त करण्यात आले. बातमी नागपुरातून समोर येते. नागपूरमधील खळगावच्या महाकाली शीतला माता मंदिराच्या दानपेटीवरती चोरट्यांनी डल्ला मारलाय. या भामट्यांनी चक्क पैशांची भरलेली दानपेटीच लंपास केली होती. चोरीची घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली. तर दानपेटीची चोरी करणाऱ्या दोन्ही आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. दोन्ही आरोपी हे अल्पवयीन असल्यामुळे त्यांची रवानगी सुधारगृहात करण्यात आली आहे. साहेब ठाकरेंनी एकट्यानं शिवसेना घडवली, तशीच एकनाथ शिंदेंनी पुन्हा एकट्यानं शिवसेना घडवली अशा शब्दांमध्ये ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तुम जियो हजारों साल साल के दिन हो 50,000. तुम जियो हजारों साल साल के दिन हो 50,000. उद्यासाठी मी तुमच्यासाठी गाते शिंदे साहेब. तुमचा वाढदिवस आहे आणि तुम्ही मला फार आवडता. अचानक वर आलात तुम्ही. आम्हाला माहित नाही तुम्ही काम करत होता म्हणून. अचानक वर आलात आणि जशी बाळासाहेबांनी शिवसेना घडवली एकट्याने, तशी तुम्ही परत शिवसेना घडवलीत. त्यामुळं मला तुमचा अभिमान वाटतो. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वाढदिवस आहे आणि त्याच दरम्यान आनंदोत्सव जो आहे तो साजरा केला जातोय. याच कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी सुद्धा त्यांच्यावरती अशा शब्दांमध्ये स्तुतीसुमनं उधळली. यानंतर पुन्हा उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा. धाराशिवमध्ये दुग्ध व्यवसायात अपेक्षित दर मिळत नसल्यानं शेतकरी संकटात सापडलाय. यावर्षी 30 रुपये लिटरच्या पुढे दुधाला दर मिळालेला नाहीये. तसंच उत्पादन खर्चाच्या तुलनेत मिळणारा मोबदला कमी असल्यानं शेतकरी चिंतेत सापडलाय. बीडच्या माजलगाव तालुक्यातील अंगणवाडीत खिचडी खाल्ल्यानं 10 बालकांना विषबाधा झाली आहे. बालकांना माजलगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय. बालकांची प्रकृती स्थिर असली तरी त्यांच्यावरती प्राथमिक उपचार केले जातात. सध्या शेवग्याची मालेगाव बाजार समितीमध्ये आवक वाढली आहे. त्यामुळे दरही कमी झाले आहेत. 40 ते 50 रुपये किलोनं व्यापारी शेवग्याची खरेदी करत असून उच्च प्रतीच्या शेवगा शेंगा या 60 रुपयाच्या दरानं व्यापारी खरेदी करत आहेत. गेल्या काही महिन्यांपूर्वी शेवगा अल्प प्रमाणात असल्यामुळे दर मोठ्या प्रमाणात वाढले होते. मात्र आता परिस्थिती अगदी उलटी झाली आहे.
यंदाचा बेदाणा हंगाम उत्साहात सुरू झालाय. मात्र द्राक्ष उत्पादनात झालेली घट आणि द्राक्षाला मिळणाऱ्या चांगल्या दरामुळे बाजारात द्राक्ष विकण्याचा शेतकऱ्यांचा कल वाढलाय. त्यामुळे यंदा बेदाणा उत्पादनात 20% अधिक घट होण्याची शक्यता आहे. बेदाण्याला यंदाही दर वाढण्याच्या शक्यतेनं बेदाणा उत्पादक शेतकरी सुखावले आहेत. सोयाबीन नंतर तुरीची हमीभाव दरानं खरेदी करण्यास केंद्रानं मंजुरी दिली आहे. त्यामुळे लातूर जिल्ह्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांनी 22 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन नोंदणी करणं बंधनकारक आहे. यासाठी जळगावच्या हमीभाव खरेदी केंद्रात 7/12 पीक पेरा, आधार कार्ड आणि बँक पासबुक लागणार आहे. नांदेडच्या मुदखेड तालुक्यात झेंडू फुलांवरती करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढलाय. वातावरणात बदलाचा परिणाम या फुलांवरती झाल्याचं आता पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसानही झालंय. सांगलीच्या आरग परिसरातील विहिरीत 3 बेवारस मोटरसायकली आढळल्या आहेत. त्यात कोल्हापुरातील 2 तर कर्नाटकच्या एका गाडीचा समावेश आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या गाड्या पाण्यात असल्यानं गंजलेल्या अवस्थेत बाहेर काढण्यात आल्या. तसंच या घटनेबाबत पोलीस अधिकचा तपास करतायत. वर्धेच्या आर्वीमध्ये एकाच रात्री 13 दुकानांनी चोरट्यांनी शटर फोडली आहेत. आर्वीच्या नेहरू मार्केट इथली ही घटना आहे. दुकानांमधून रोख रकमेसह साहित्य आणि सिगारेट चोरून नेल्याची माहिती आहे. तर लोखंडी रॉडच्या सहाय्यानं दुकानातील शटर फोडत चोरट्यांनी मुद्देमाल लंपास केला. हे चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झालेत. सांगलीच्या विटामध्ये अंमली पदार्थाविरोधात कारवाई करण्यात आली आहे. यावेळी उग्रवासाचा गांजा विक्री करणाऱ्या 2 महिलांना पोलिसांनी रंगेहात पकडलाय. त्यांच्याकडून 1,28,000 रुपयांचा 12 किलो गांजा जप्त करण्यात आलाय. पुण्यात 4 चाकी अडवत चालकाच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून घेतली होती. याच प्रकरणी पोलिसांनी 2 आरोपींना बेड्या ठोकल्यात. यावेळी त्यांच्याकडून चोरीला गेलेल्या मुद्देमालासोबतच गुन्ह्यात वापरण्यात आलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे. भंडाऱ्याच्या मोहाडमध्ये 4 चाकीचा भीषण अपघात झाला. यावेळी चालकाचं नियंत्रण सुटल्यानं 4 चाकी पलटी झाल्यानं हा अपघात झाल्याची माहिती आहे. तर त्यात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून 4 जण गंभीर जखमी आहेत. जखमींवरती सुभाषचंद्र बोस रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चिखली बुलढाणा रोडवरील सवना फाटा नजीक मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या 2 युवकांना पाठीमागून येणाऱ्या भरधाव एसटी बसनं धडक दिली. या भीषण अपघातात एक युवक जागीच ठार झालाय तर दुसरा गंभीर जखमी झालाय. आलोक शिंगणे असं मृत्यू झालेल्या युवकाचं नाव आहे. पुण्यात कार चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात झाला. यावेळी भरधाव येणाऱ्या कारनं 7 ते 8 वाहनांना धडक दिली आहे. अपघातात सुदैवानं कोणीही जखमी झालं नाहीये. मात्र गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. दरम्यान पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेतलंय. मुंबईतल्या कोस्टल रोडवरती भीषण अपघात झालेला आहे. भरधाव स्विफ्ट कारवरचं चालकाचं नियंत्रण सुटलं आणि कार 3 ते 4 पलटी मारत रस्त्यावरती कठड्याला धडकली. या अपघातामध्ये कारमधून प्रवास करणारं दाम्पत्य गंभीर जखमी झालं. दोघांना उपचारासाठी ब्रिज कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. साताऱ्यातील दहिवडीमध्ये किराणा दुकानाला भीषण आग लागली. आगीत दुकानातील माल जळून खाक झाला. दुकानदाराचं लाखोंचं नुकसान झालंय. तसंच घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. 2 ते 3 तासांच्या प्रयत्नानंतर ही आग विझवली गेली. खार लोको शेडला काल रात्री भीषण आग लागली होती. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलानं तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. अथक परिश्रमानंतर ही आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश मिळालं. या आगीत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र कार शेडचं मोठं नुकसान झालं.
जालन्यात विद्युत डीपीला अचानक आग लागली होती। या घटनेत सुदैवानं जीवितहानी झाली नसून डीपीला अचानक आग लागल्यानं नागरिकांचा गोंधळ उडाला होता। विद्युत डीपीला अचानक आग कशी लागली हे अद्याप समजू शकलेलं नाहीये आणि या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे। धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातील वाघाडी चौफुलीजवळ बंद गोडाऊनला अचानक भीषण आग लागली होती। तासभराच्या प्रयत्नानंतर ही आग विझवण्यात अग्निशमन विभागाच्या पथकाला यश आलं। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे। बीड सरपंच हत्येला 2 महिने आता पूर्ण झालेत, मात्र त्यांचा मारेकरी कृष्ण आंधळे अजूनही फरारच आहे। सीआयडीसह विशेष तपास पथकाला कृष्ण आंधळे गुंगारा देताना दिसतोय। तर कृष्ण आंधळे हा काही नामचीन गुंड नाहीये, तो कोकुरू बाळे, कधीतरी तो पकडला जाईलच असा विश्वास भाजप आमदार सुरेश धस यांनी व्यक्त केलाय। तर कृष्ण आंधळे सायको किलर असल्याचा एक वेगळा आरोप सुद्धा सुरेश धस यांनी केलाय। बीड सरपंच हत्या प्रकरणात मुंडेंचा राजीनामा घेण्यावरती अंजली दमानिया आजही ठामच आहेत। या प्रकरणातल्या मुंडेंवरच्या आरोपांचे पुरावे त्यांनी सादर केलेत, मात्र आज तरी ते चौकशी लावून राजीनामा घेतील का असा सवाल अंजली दमानियांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना केलाय। धनंजय मुंडे जोपर्यंत मंत्रिपदावरती आहेत तोपर्यंत तपासावरती दबाव राहणार असा दावाही त्यांनी केलाय। पाणीपुरी लव्हर असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे ना, हा व्हिडिओ तुम्ही पाहायलाच हवा। या व्हिडिओत जे दाखवलंय ना ते पाहून तुम्ही म्हणाल की पाणीपुरी खातोय का तेलपुरी, असाच प्रश्न तुम्हाला पडणार आहे। म्हणूनच आम्ही या व्हिडिओची पडताळणी केली आहे आणि मग काय सत्य समोर आलंय पाहूयात। दो बोल तो नीचे गिर गई। हम खाते हैं। हाँ, एक पानी पूरी है। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर पाणीपुरी खाण्याची कुणाची हिम्मत होणार नाही, कारण पुरीला फुंक मारल्यानंतर त्यातून 5 ते 6 थेंब तेल बाहेर येत असल्याचं दिसतंय। खरंच इतक्या मोठ्या प्रमाणात एका पुरीत तेल असतं का? बरेच जण पाणीपुरी आवडीनं खातात, हा आरोग्याचा प्रश्न आहे, त्यामुळं याची सत्यता जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। तुम्ही पाणीपुरी नव्हे तेलपुरी खाताय। पाणीपुरीच्या एका पुरीत एवढं तेल। व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? एका पाणीपुरीत 4 ते 5 थेंब तेल असल्याचा दावा करणारा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय, कारण जास्त प्रमाणात तेल खाणं ही आरोग्यासाठी चांगलं नाही। पाणीपुरी सगळेच आवडीनं खातात, त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे। पाणीपुरीच्या पुरीत किती तेल असतं हे पाणीपुरीच्या ठेल्यावरच कळू शकतं, कारण लोक तिथूनच पाणीपुरी खातात। म्हणून आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे पाणीपुरीच्या ठेल्यावर पोहोचले आणि खरंच पाणीपुरीत जास्त तेल असतं का हे जाणून घेतलं। सोशल मीडियावर जो व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्याच्यामध्ये एक व्यक्ती फुंक मारल्यानंतर त्या पुरीतनं खूप सारं तेल ज्यांनी बाहेर पडतं ते या ठिकाणी होतंय का ते आपण पाहणार आहोत। कसं करून दाखवा? हे होऊच शकत नाही, कारण की ही पुरी आम्ही जेव्हा तयार करतो, तयार झाल्यानंतर अजून एक मशीन असते राऊंडची, त्याच्यामध्ये या पुऱ्या फिरून त्यातलं तेल काढलं जातं। माझ्या तरी इथं म्हणजे पुण्यात भरपूर ठिकाणी अशीच पद्धत आहे पुरी करायची। व्हायरल व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे प्रत्यक्षात पाहिल्यावर पुरीत इतकं तेल दिसलं नाही, मात्र पाणीपुरीत किती प्रमाणात तेल असतं आणि तेल किती प्रमाणात खावं याची माहिती डॉक्टर देऊ शकतात, त्यामुळे आम्ही डॉक्टरांचाही सल्ला घेतला। नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन या भारताच्या संस्थेने जे काही सांगितलेलं आहे त्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीला जास्तीत जास्त दिवसामधून 10 ml त्यांनी तेल घ्यावं, चौरस आहारामध्ये असावं। जे तळण असतं बाहेरचं त्यामध्ये एकदा सकाळी तेल उकळायला टाकलं
की ते रात्रीपर्यंत उकळतच राहतं. ही संपृक्त तेलं ही हृदयाच्या दृष्टीने, रक्तवाहिन्यांच्या आजाराच्या दृष्टीने आणि एकूणच आरोग्याच्या दृष्टीने अतिशय धोकादायक बनू शकतात. त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. सगळ्याच पुऱ्या या खाण्यास हानिकारक नाहीत. पुरी कुठे आणि कुठल्या तेलापासून बनवली जाते हे अतिशय महत्वाचं आहे. व्हायरल व्हिडिओतील पुरी खराब तेलातील असावी. पाणीपुरी खाताना स्वच्छ ठिकाणी खावी. दिवसाला 10 ml तेल आरोग्यासाठी घातक नाही. त्यामुळे सगळ्याच पाणीपुरीतील पुरीत जास्त प्रमाणात तेल असतं हा दावा असत्य ठरलाय. तरी देखील तुम्ही पाणीपुरी खाताना चांगल्याच ठेल्यावर जा. अस्वच्छ ठिकाणी कोणतेही पदार्थ खाऊ नका. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.